व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण टॉपिक नंबर 3 म्हणजे प्लांट किंगडम. त्या प्लांट किंगडममध्ये ब्रायोफाइटा म्हणून एक थर्ड ग्रुप आहे. आपण आधी सांगितलेलं ते प्लांट किंगडममध्ये एकूण 5 ग्रुप आहे. त्यातलं टॅलोफाइटा म्हणजे आल्गे, आणि दुसरा ब्रायोफाइटा, आणि थर्ड जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. सर असे एकूण 5 ग्रुप नाव आधी आपण घेतलेलं आहे. त्यामधले हे थर्ड ग्रुप दॅट इज द ब्रायोफाइटा, आणि फोर्थ ग्रुप टेरिडोफाइटा, त्यानंतर जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म असं येणार आहे. ओके, सो व्हॉट इज ॲक्च्युली ते ब्रायोफाइटा. ब्रायोफाइटाच्या काही पेक्युलॅरिटी आहे, त्याचं बॉडी कसं दिसतं, त्याचं रिप्रोडक्शन कसं होतं, त्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपल्याला आहे का, म्हणजे आर्थिक महत्त्व म्हणतो पण ते आपल्याला आहे का, असेल तर काय काय आहे, हे असं डिटेलमध्ये आपण या टॉपिकमध्ये या पार्टमध्ये आपण अभ्यास करणार आहे. ठीक आहे. सो ब्रायोफाइटा, हे ब्रायोफाइटा ॲक्च्युली आम्फिबियन ऑफ द प्लांट किंगडम असं म्हणून ओळखते. आम्फिबियन ऑफ प्लांट किंगडम. सो वाय इट इज कॉल्ड आम्फिबियन ऑफ द प्लांट किंगडम. आम्फिबिया म्हणजे उभयचर असं म्हणतो आपण मराठीमध्ये, आणि ॲनिमलमध्ये हे आम्फिबिया सर्वात जास्त आपण अभ्यास करतात. त्यामध्ये ते फ्रॉग आणि ते टॉड, सॅलामँड्रा असं प्राणी येणार, म्हणजे दोन्हीकडे पाण्यामध्ये आणि लँडमध्ये दोन्ही कंडिशनमध्ये चांगल्या पद्धतीने किंवा ते सक्सेसफुली ते जगू शकतात. असं प्राणीला पण ते आम्फिबियन उभयचर असं म्हणायचं आहे. आणि हे जे आपण प्लांटमध्ये जर घेतलं आहे, ते प्लांटमधले आम्फिबियन कोण आहे, कुठल्या प्लांटला आम्फिबियन म्हणायचं आहे, असं जर प्रश्न विचारलं आहे, द ब्रायोफाइटा इज नॉन एज द आम्फिबियन ऑफ द प्लांट किंगडम. Why it is called the amphibian of the plant kingdom? Because it is requiring water for completing the sexual reproduction. सेक्शुअल रिप्रोडक्शन पूर्ण करण्यासाठी हे सेक्शुअल रिप्रोडक्शन पूर्ण करण्यासाठी पाण्याची गरज आहे. पाणी जर नसेल तर हे सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार नाही. ते पाण्याची गरज आहे, आणि लँडमध्ये जे राहतो, ते कुठं राहतो आपण बघायचं आहे, ते लँडमध्ये असतं, आणि त्याला रिप्रोडक्शन पूर्ण करण्यासाठी पाण्याची गरज आहे. पाणी नसेल तर ते रिप्रोडक्शन करता येत नाही. तसंच आहे ते ॲनिमलमध्ये जे फ्रॉग किंवा असं प्राणी आहे आम्फिबियन, ते लँडमध्ये राहतो, पाण्यामध्ये जाऊ शकते, पण ते शक्यतो ते लँडमध्ये असते, आणि रिप्रोडक्शन करण्यासाठी त्याचे एग तयार करतो. एग ज्या ठिकाणी पाणी असते किंवा पाण्याच्या जवळ हे अंडी घालतात, आणि नंतर ते पाण्यामध्ये त्याचं डिंबक म्हणतो आपण, किंवा त्याच्या लार्वाचा ग्रोथ होतो. पाण्याची गरज आहे म्हणून तिथं सुद्धा त्याला आपण ते सक्सेसफुल लँड आणि पाण्यामध्ये राहत असल्यामुळे त्याला आपण आम्फिबियन म्हणतात. इथं सक्सेसफुली पाण्यामध्ये काही राहू शकत नाही, पण त्याचं लाईफ सायकल सेक्शुअल रिप्रोडक्शन पूर्ण करण्यासाठी पाण्याची गरज आहे. सो दिस ऑर्गॅनिझम, दिस प्लांट इज नॉन एज द आम्फिबियन ऑफ द प्लांट किंगडम. आता आपण बघायचं त्याचे डिस्ट्रीब्युशन म्हणजे हॅबिटेट, कुठं ते डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ द प्लांट्स. Amphibian plants or the bryophyta is commonly found on the damp or in the damp soil. डॅम्प सॉईल म्हणजे थोडं पाण्याचा संपर्क असलेले सॉईल, म्हणजे एकदम चिखल पण चालत नाही, एकदम ड्राय पण चालत नाही, त्याच्यामध्ये असलेले एक मेसिक कंडिशन म्हणतो त्याला. हे डॅम्प सॉईलमध्ये ते राहतो. थोडंफार वार्म कंडिशन त्याला गरज आहे. एकदम ड्राय एकदम जास्त टेम्परेचर, कमी टेम्परेचर ते पण चालत नाही. डॅम्प सॉईलमध्ये ते राहतात. आणि काही वेळा ते वुड्समध्ये सुद्धा, ओव्हर द वुड्स म्हणजे पाणीचा संपर्क असेल तर तिथं पण काही वेळा आपल्याला दिसतंय ते. दॅट इज द डिस्ट्रीब्युशन, डॅम्प सॉयल आणि वॉर्म प्लेस आणि वुड्स. दिस इज द मोस्ट सुटेबल कंडिशन फॉर द ब्रायोफाइटा. आणि शेडी एरिया, मोस्ट इम्पॉर्टंट शेडी एरिया मीन्स एखादं मोठं झाड असेल तर त्याच्या सवली पडलेल्या ठिकाणी, गुहेच्या आत, किंवा ते विहिरीचे ते आपण बांधलेलं, ते प्रोटेक्शनसाठी बांधलेलं त्याच्या कडेला, असं ठिकाणी, म्हणजे थोडं त्याला शेड लागणार. एकदम ऊन पडणाऱ्या ठिकाणी हे प्लांट कधी बघायला मिळत नाही. थोडं शेड असलेले, डॅम्प सॉईल असलेले, म्हणजे पाणी संपर्क असलेले, माती, थोडं वॉर्मनेस, आणि वुड्समध्ये कदाचित काही वेळा ते वुड्समध्ये सुद्धा ग्रोथ होतो. सो शेडी प्लेस, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, शेडी प्लेसमध्ये हे ब्रायोफाइटा प्लांटचं डिस्ट्रीब्युशन आहे. आणि त्याला काय पाहिजे, पाणी. त्याला लाईफ सायकल पूर्ण करण्यासाठी, सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्यासाठी पाण्याची गरज आहे. सो त्यामुळे हे प्लांट काही ठराविक ठिकाणी आपल्याला दिसते. सो द डिस्ट्रीब्युशन इज व्हेरी लिमिटेड बिकॉज वॉटर इज रिक्वायरिंग टू कम्प्लीट द सेक्शुअल रिप्रोडक्शन. सो दॅट इज द distribution and amphibian. Why it is called amphibia, and what is the distribution of this organism. आता ह्या प्लांटचं आपण त्याचं बॉडी स्ट्रक्चर जर बघायचं, ते बॉडी कसं दिसतात. आपण आधी अभ्यास केलेले टॅलोफाइटा म्हणजे ते आल्गे, ते आल्गेमध्ये त्याच्या बॉडीमध्ये तालस लाईक म्हणजे असं दोरासारखं दिसते आपल्याला, असं थ्रेड लाईक स्ट्रक्चर
आणि काही वेळा तो कॉलोनियलमध्ये दिसतं आपण म्हटलेलं आहे. वॉक्स आपण घेतलेलं एक्झाम्पल कॉलोनियल आहे. आणि असं तालासारखं किंवा दोऱ्यासारखं दिसणार आहे किंवा थ्रेडसारखं दिसणार आहे एक्झाम्पल स्पायरोगायरा आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. स्पायरोगायरा आणि हे वॉक्स असं एक्झाम्पल घेतलेलं आहे. आणि पुढचे ग्रुप त्यामध्ये त्या आल्गेमध्ये सांगायला आलं ते ब्राऊन आल्गे म्हणून एक आहे. ते ब्राऊन आल्गेमध्ये आपण म्हटलं त्याला होल्ड फास्ट म्हणून एक पार्ट आहे जमिनीमध्ये अटॅचमेंट करण्यासाठी. नंतर एक स्टॉक लाईक स्ट्रक्चर त्याला आपण स्टाईप म्हणतो. त्यानंतर त्याला लीफ लाईक स्ट्रक्चर दिसतं त्याला आपण फ्रॉन्ट म्हणलेलं आहे. सर सो असं स्ट्रक्चर त्याला आपण रूट म्हणू शकत नाही, त्याला आपण स्टम म्हणू शकत नाही, त्याला आपण लीफ पण म्हणता येत नाही. सर लीफ लाईक असं आहे, लीफ लाईक सुद्धा म्हणता येत नाही. असं एक मॉर्फॉलॉजिकल व्हेरिएशन ते याच्यामध्ये आल्गेमध्ये ब्राऊन आल्गेमध्ये दिसते आपल्याला. आणि नेक्स्ट ग्रुप हा नेक्स्ट ग्रुप आहे आल्गे नंतरचा ग्रुप आहे ब्रायोफायटा. या ब्रायोफायटामध्ये ॲडव्हान्स्ड कॅरेक्टर आल्गेपेक्षा जास्त ॲडव्हान्स्ड कॅरेक्टर दिसणारच आहे. सध्या आल्गेमध्ये जे कॅरेक्टर दिसते त्याचे पुढचं कॅरेक्टर त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स्ड कॅरेक्टर हे ब्रायोफायटामध्ये दिसायला पाहिजे. सो इन द केस ऑफ द ब्रायोफायटा द बॉडी इज डिफरन्शिएटेड इन टू 3 पार्ट. सो व्हॉट आर द 3 पार्ट? वन ऑफ द पार्ट इज द रूट लाईक स्ट्रक्चर. हे रायझोइड आपण लिहिलंय त्याला आपण रूट लाईक स्ट्रक्चर म्हणतो. आणि दुसरा पार्ट द मेन ॲक्सिस इथं लिहिलेलं आहे त्याला आपण स्टम लाईक नॉट स्टम स्टम लाईक पार्ट आहे. त्याच्या वरच्या बाजूला लीफ सारखं दिसतं त्याला लीफ लाईक पार्ट म्हणतो आपण. आणि त्याच्या वरच्या बाजूला ते दुसरं एक स्टेज आहे नंतर आपण एक्सप्लेन करूया. ओके. सो इन द केस ऑफ द ब्रायोफायटा द प्लांट बॉडी इज डिफरन्शिएटेड इन टू stem, sorry, small stem like this is not a stem like structure. So this is the stem like structure. It is not why it is not a stem we can explain. So this is not a stem like structure आहे. त्याच्यामध्ये रूट लाईक स्ट्रक्चर दिसतंय आणि त्याच्यामध्ये पुन्हा ॲक्सिस म्हणजे स्टम दिसतात. दिस इज द एक्सटेन्शन ऑफ द स्टम. दिस इज स्टम. इथून स्टम सुरू आहे. दिस इज द स्टम. आणि त्या स्टममध्ये पुन्हा लीफ लाईक स्ट्रक्चर दिसतंय. दिस आर द लीफ लाईक स्ट्रक्चर नॉट अ ट्रू लीफ. देन द पुढचा प्रश्न असा आहे वाय इट इज नॉट अ ट्रू रूट. या रूट दिसते तिथे त्याला रूट का म्हणत नाही. आणि इथं स्टम दिसते त्याला ट्रू स्टम का म्हणत नाही. इथं लीफ दिसते त्याला ट्रू लीफ का म्हणत नाही. त्याच्या काय व्हॉट इज द रिझन फॉर दॅट? इट इज नॉट अ ट्रू रूट, इट इज नॉट अ ट्रू स्टम, इट इज नॉट अ ट्रू लीफ. द मेन रिझन इट हॅज नो वॅस्क्युलर tissues, conducting tissues or vascular tissue is absent. So what is a vascular tissue? Vascular tissue or it is called a conducting tissue. A conducting tissue or vascular tissue is absent. So what is a conducting tissue? मला वाटतं 8वी 9वी मध्ये वगैरे हे कंडक्टिंग टिश्यूचं थोडं माहिती घेतलं असेल. कंडक्टिंग टिश्यू म्हणजे जाइलम आणि फ्लोएम. दिस आर द 2 कंडक्टिंग टिश्यूज. जाइलम अँड फ्लोएम. दिस आर द 2 कंडक्टिंग टिश्यू. त्यातले जाइलम हे पाणी कंडक्शन वॉटर कंडक्शनसाठी आहे आणि फ्लोएम म्हणजे फूड कंडक्शनसाठी आहे. लीफमध्ये तयार झालेले फूड इतर पार्टमध्ये पाठवण्यासाठी फ्लोएम आणि हे रूट लाईक स्ट्रक्चर ॲब्सॉर्ब करून घेतलेले पाणी हे इतर ठिकाणी पाठवण्यासाठी जाइलमचा वापर होतो. जाइलम आणि फ्लोएम हे दोन्ही जाइलम आणि फ्लोएम या प्लांटमध्ये नाहीच आहे. Sir, very important point in NEET examination. Xylem and phloem is totally absent in the Bryophyta plant. So xylem and phloem absent, so the root is not a true root. Why it is not a true root? Because the conducting tissue, vascular tissue, xylem and phloem is absent. Why the stem is not a true stem? Because xylem and phloem is absent. Why the leaf is not a true leaf? Because xylem and phloem is absent. त्यामुळे त्याला ट्रू रूट, ट्रू स्टम आणि ट्रू लीफ असं आपण म्हणू शकत नाही. पण आपण लेबल करत असताना त्याला रूट आणि ब्रॅकेटमध्ये त्याला रायझोइड सर दिस रूट लाईक स्ट्रक्चर रूट आपण लिहितात पण त्या ब्रॅकेटमध्ये इमिडिएटली लिहितो रायझोइड. आणि दिस इज द स्टम लिहितो आपण पण स्टम लाईक स्ट्रक्चर असं लिहायला पाहिजे बिकॉज इट इज नॉट अ ट्रू स्टम. आणि याला लीफ लिहितो आपण बट इट इज नॉट अ ट्रू लीफ. इट इज लीफ विथआउट आणि वॅस्क्युलर बंडल्स कंडक्टिंग टिश्यूज टोटली ॲब्संट आहे. असं त्याच्या प्लांट बॉडी दिसतंय. हे ऑर्गॅनिझममध्ये असं प्लांट बॉडी दिसते. आणि ह्यामध्ये अनेक डिफरंट टाईप्स प्लांट्स आहेत. त्यामध्ये येणारे डिफरंट प्लांट्स त्याचे एक डायग्राम आपण इथं काढलेला आहे. सर ह्यामध्ये येणारे काही काही प्लांट्स आहे. एक मर्कान्शिया म्हणून एक प्लांट येणार आहे. हे मर्कान्शियामध्ये मेल आणि फिमेल असं डिफरंट दिसते आपल्याला. हे मेल तालस आणि त्याला फिमेल तालस म्हणायचे. आणि इथं याला फ्युनेरिया म्हणतो आपण. आणि दुसऱ्या स्पॅग्नम असं अनेक अजून भरपूर आहेत. आता पॉलिट्रायकम वगैरे आहेत इथं. काही एक्झाम्पल ठराविक एक्झाम्पल महत्त्वाचे काही एक्झाम्पल आपण इथं घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये काही प्लांट 2 टाईप ऑफ प्लांट त्यामध्ये दिसतात. एक म्हणजे प्रोस्ट्रेटिंग प्लांट त्याला आपण प्रोस्ट्रेटिंग प्लांट म्हणतात. प्रोस्ट्रेटिंग
आणि दुसरं एक प्लांट आहे इरेक्ट प्लांट म्हणतात. इरेक्ट ब्रायोफाईट आणि प्रोस्ट्रेटिंग ब्रायोफाईट हे दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. हे प्रोस्ट्रेटिंग ब्रायोफाईट आहे जमिनीमध्ये असं पसरलं असतं. प्रोस्ट्रेटिंग म्हणजे त्याचं मिनिंग सापासारखं सरकणार आहे, पुढे असं सरकतं, त्याला पण प्रोस्ट्रेटिंग म्हणतो आपण. तसं सापासारखं जे ते पुढं चाललेलं आहे ते एका ठिकाणी असलेलं आहे हे ब्रायोफाईट पुन्हा ते अनेक फूटवर ते पसरते. सो जमिनीमध्ये असं टिकून पूर्णपणे जमिनीमध्ये असं पसरलेलं आहे त्याला आपण प्रोस्ट्रेटिंग ब्रायोफाईट म्हणायचं आहे. आणि जमिनीमधून असं उभा वरती येत असेल तर इरेक्ट, त्याला इरेक्ट ब्रायोफाईट म्हणायचं आहे. हे प्रोस्ट्रेटिंग ब्रायोफाईटला एक्झाम्पल आहे दिस वन मर्कान्शिया अँड इरेक्ट ब्रायोफाईटल एक्झाम्पल आहे फ्युनेरिया. असं दोन टाईप प्लांट हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. अनेक प्रोस्ट्रेटिंगला अनेक एक्झाम्पल आहे आणि इरेक्टला सुद्धा अनेक एक्झाम्पल आहे. ठीक आहे. सो 2 टाईप्स दिसतात ते प्लांट ब्रायोफाईटमध्ये 2 टाईप प्लांट दिसते. एक प्रोस्ट्रेटिंग प्लांट, दुसरे इरेक्ट प्लांट. आणि काही प्लांट असा आहे त्याचे हाईट इतकं मोठं असते, नियर अबाउट 100 फीट उंच असलेले प्लांट सुद्धा आहे याच्यामध्ये आहे. फॉर एक्झाम्पल हे स्पॅग्नम प्लांट आहे. हे स्पॅग्नम प्लांट नियर अबाउट 100 फीट उंच ते वाढतात. इतकं मोठं प्लांट पसरलेले प्लांट, ब्रांचेस वगैरे भरपूर आहे. असं पसरलेले प्लांट सुद्धा या ग्रुपमध्ये दिसते आपल्याला. ओके. आता आपण या प्लांटचं लाईफ सायकल किंवा त्याचे रिप्रोडक्शन कसं होतो ते बघायचं आहे. रिप्रोडक्शन असेक्शुअल, व्हेजिटेटिव्ह अँड सेक्शुअल हे तिन्ही टाईप रिप्रोडक्शन त्यामध्ये दिसतात. पण हे रिप्रोडक्शनच्या आधी आपण ह्या प्लांटचं काही इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे का, आर्थिक महत्त्व म्हणजे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे का हे थोडक्यात बघूया आपण. त्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, ह्या प्लांटचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स असं फारच नाहीच आहे. सो देर इज नो मच इकॉनॉमिक इम्पॉर्टंट फॉर दिस प्लांट, बट सम ऑफ द इकॉनॉमिक इम्पॉर्टंट आपण सांगू शकते. दॅट इज ते नंतर आपण ते रिप्रोडक्शन बघूया. आपण ते रिप्रोडक्शन कसं होतो. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्समध्ये इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स म्हणजे काय, आर्थिक महत्त्व. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स हे आल्गेमध्ये आपण इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स बघितलंय. त्या काही प्लांट आल्जिन म्हणून एक हायड्रोकॉलॉइड तयार करण्यासाठी मदत करतो आणि कॅरिजन म्हणून दुसरे एक हायड्रोकॉलॉइड तयार करण्यासाठी ते आपल्याला प्रॅक्टिकल उपयोग आहे. आईस्क्रीम तयार करण्यासाठी वगैरे ते वापर होतो. जेली तयार करण्यासाठी वापर होतो. काही फूड आहे ते ब्राऊन आल्गेमध्ये 70, ब्राऊन इन रेडमध्ये 70 डिफरंट टाईप्स एडिबल प्लांट त्या आल्गेमध्ये आहे. हे सगळं आपण तिथं बघितलं. म्हणजे आल्गे इज मोर इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहे आपल्या ह्युमनच्या दृष्टीने किंवा त्या खाण्याच्या किंवा फूड आर्टिकलच्या दृष्टीनं हे आल्गे जास्त इकॉनॉमिक इम्पॉर्टंट आहे. असं एवढं इकॉनॉमिक इम्पॉर्टंट आहे हे ब्रायोफाईटामध्ये नाहीच आहे. सर ब्रायोफाईटामध्ये इकॉनॉमिक इम्पॉर्टंट आहे. एखादं इकॉनॉमिक इम्पॉर्टंट सांगायचं असेल तर इट इज युज्ड ॲज अ फूड, नॉट अ ह्युमन. इट इज युज्ड ॲज अ फूड बाय बर्ड्स. सम ऑफ द बर्ड ते फूड म्हणून खातात. आणि कॅटल काही जानवर म्हणजे ते गाई म्हशी वगैरे ना, शीप वगैरे हे फूड म्हणून ते खातात. तेवढे एक इकॉनॉमिक इम्पॉर्टंट त्याचे आहे. आणि दुसरे एक इकॉनॉमिक इम्पॉर्टंट पीठ तयार करण्यासाठी त्याचा वापर होतो. पीठ म्हणजे बायोफ्युएल आहे. बायोफ्युएल म्हणजे जळण म्हणून त्याचा वापर होतो. फॉर एक्झाम्पल स्पॅग्नम, इतकं स्पॅग्नम ते पसरलं असते. हे स्पॅग्नम सगळं गोळा करून असं मशीननं गोळा करून आणायचं आणि ते कडेला टाकायचं, पाण्याच्या कडेला टाकायचं आणि ते उन्हात ते वाळून आणि शेवटी त्यातनं एक फ्युएल म्हणजे इंधन किंवा जळण म्हणून आपण त्याचा वापर होतो. हे एक फ्युएल, त्याला पीठ म्हणतो आपण. दॅट इज कॉल्ड पीठ म्हणून वापरतात. आणि अजून एक इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स सांगायचं असेल तर हे फ्युनेरी असेल किंवा ते मर्कान्शिया असेल हे पूर्णपणे जमिनीमध्ये असं पसरलेलं आहे. सर इतकं ते असं काहीतरी असं ते पॅरापेट टाकल्यासारखं इतकं ते पसरलेलं आहे. त्यामुळे काय होतं, पाऊस पडत असताना, जोरात पाऊस पडत असताना हे पावसाचं ते इम्प्रेशन किंवा ते फोर्समुळे वरचं माती लूस होतो आणि नंतर माती काय होणार आहे, पावसाचं पाणी असं वाहून जात असताना ते माती पूर्णपणे ते निघून जाते. त्याला म्हणतो आपण सॉयल इरोशन. सर सॉयल इरोशन म्हणतो आपण. आणि इथं याचे फायदा काय, असं एक पॅरापेटसारखं जमिनीमध्ये सॉईलमध्ये असं पसरल्यामुळे हे पावसाचं ते फोर्समुळे ते माती लूस होणार नाही आणि सॉईल इरोशन होणार नाही. सो इट हेल्पिंग टू प्रिव्हेंट व्हॉट इज सॉईल इरोशन प्रिव्हेंट करण्यासाठी त्याचा वापर होतो. प्रिव्हेंट सॉईल इरोशन. सो दिस आर द सम ऑफ द इकॉनॉमिक इम्पॉर्टंट ऑफ दिस प्लांट. नसेल तर फारच इकॉनॉमिक इम्पॉर्टंट त्या प्लांटमध्ये नाहीच आहे. आता आपण त्याचं रिप्रोडक्शन कसं होतं बघायचं. रिप्रोडक्शन, व्हॉट इज द मेथड ऑफ द रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन 3 पद्धतीनं होतो. त्यात व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. हे दोन्ही तसं म्हटलं तर एक टाईपच असं म्हणायचं. सो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन,
व्हेजिटेटिव्ह अँड नंबर 2 असेक्शुअल रिप्रोडक्शन. बघूया आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतो. आणि नंबर 3 दॅट इज नॉन एज द सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता आधी आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचं कसं होतं ते बघायचं. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनसाठी ह्या प्लांटमध्ये 2 स्टेज आहे. या प्लांटमध्ये एकूण 2 स्टेज आहे. त्यातले एक स्टेज म्हणजे ते प्लांट बॉडी आपल्याला ते बघायला मिळते. ते असं ग्रीन कलरमध्ये ते प्लांट मातीमध्ये किंवा ते एखाद्या भिंती ओला असलेल्या भिंतीमध्ये हे बघायला मिळतात. दॅट प्लांट इज नॉन एज द गॅमेटोफाईट प्लांट. गॅमेटोफाईट. सर आता गॅमेटोफाईट कसं असतं त्याचा डायग्राम इथं काढतो. तिथं आहे गॅमेटोफाईट. दिस इज द गॅमेटोफाईट. हे प्लांट गॅमेटोफाईट आहे. सर पुन्हा एकदा काढतो. सो दिस इज द गॅमेटोफाईट प्लांट. नंबर ऑफ द लीव्स वगैरे दिसतात आणि त्याच्या खाली त्याचे स्टम दिसतंय. एवढं सॉईलच्या वरती असतं आणि खाली रूट, ॲडव्हेंटिशियस रूट, त्याला ॲडव्हेंटिशियस रूट म्हणतो आपण. हे ॲडव्हेंटिशियस रूट काय आहे नंतर बघूया आपण. सर सो दिस इज द गॅमेटो. असा प्लांट दिसतंय. ह्या प्लांटला आपण गॅमेटोफाईट म्हणायचं. सो दिस इज द गॅमेटोफाईट. हे गॅमेटोफाईट प्लांट कशापासून तयार होतो असं आहे. हे दिस गॅमेटोफाईट प्लांट इज प्रोड्युसिंग फ्रॉम द स्पोर. स्पोरमधून तयार होतो. हे स्पोर ॲक्च्युली इथे एक बॅग दिसते. ते बॅगमध्ये स्पोर तयार होतो. हे स्पोर खाली पडणार आहे. खाली पडले हे ओल्या मातीमध्ये किंवा तर थोडा पाण्याच्या संपर्कात आले, चिखलमध्ये वगैरे पडले, ते उगवतो आणि उगवल्यानंतर हे गॅमेटोफाईट तयार होतो. पण सुरुवातीला हे प्लांट असं नाही दिसणार आहे. सुरुवातीला ते प्लांट दिसतो बारीक असं दोरासारखं दिसतं. सर प्रॉस्ट्रेटिंग असं बारीक असं दोरासारखं असं दिसतंय. स्टार्टिंग म्हणजे स्पोर जर्मिनेट झालंय असं दिसणार आहे. दिस स्ट्रक्चर इज नॉन एज हे मल्टी सेल्युलर आहे आणि एक सेल दिसते. इट इज नॉन एज अ प्रोटोनिमा. ह्याला म्हणायचं आहे प्रोटोनिमा. दिस इज द प्रोटोनिमा. म्हणजे प्रोटोनिमा म्हणजे काय आहे. ह्या प्लांटचे स्पोर, ते स्पोर खाली पडल्यानंतर मातीमध्ये पडल्यानंतर असं एक दोरासारखं तीन असं तालस, त्याला तालस म्हणतो पण तालस स्ट्रक्चर तयार होतो. हे तालसला म्हणायचं प्रोटोनिमा. दिस प्रोटोनिमा इज अ परफॉर्मिंग द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. हा प्रोटोनिमा जर कट केले असं बारीक असं पीसेस केले, हे प्रत्येक पीसमधून एक ब्रायोफाईट तयार होतो. एक फ्युनेरिया किंवा ते ब्रायोफाईट प्लांट तयार होणार आहे. सो दिस इज कॉल्ड व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. सो प्रोटोनिमा breaking into small fragment and each fragment will develop into a new plant. That method is known as a vegetative reproduction. म्हणजे vegetative reproduction by fragmentation पद्धतीने vegetative reproduction होतो. ठीक आहे. आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं आहे ते सेक्शुअल रिप्रोडक्शन असेक्शुअल रिप्रोडक्शन दोन्ही एका वेळेला आपण एक्सप्लेन करूया. सर सेपरेट एक्सप्लेन करण्याची गरज नाही. ओके. आपल्याकडे ते प्लांट जे प्लांट दिसते आपल्याला, दॅट प्लांट इज द गॅमेटोफाईट प्लांट. दिस इज द स्टम आणि हा त्याचा रूट आहे आणि दिस आर द लीफ लाईक स्ट्रक्चर. असं लीफ लाईक स्ट्रक्चर असतात. दिस प्लांट इज नॉन एज अ गॅमेटोफाईट प्लांट. सर हे प्लांटला गॅमेटोफाईट म्हणायचं. आणि दिस गॅमेटोफाईट प्लांट इज अ हॅप्लॉइड. सर इट इज अ हॅप्लॉइड. द गॅमेटोफाईट प्लांट इज अ हॅप्लॉइड. सो दिस इज द गॅमेटोफाईट प्लांट. गॅमेटोफाईट इट इज अ हॅप्लॉइड. हॅप्लॉइड म्हणजे क्रोमोसोमची संख्या निम्मा असणार आहे आणि ते नेहमी आपण एन कंडिशन एन असं लिहितो आपण, ब्रॅकेटमध्ये एन लिहायचं आहे म्हणजे ते हॅप्लॉइड आहे. ओके. आणि ते हॅप्लॉइड प्लांटमध्ये इथं प्रोड्युस सम ब्रांचेस आहे. ब्रांचेस आपल्याला ते असं मोठं ब्रांच काही दिसणार नाही, तर ब्रांचेस आहे. सपोज इथे एक ब्रांच आहे. ह्या ब्रांचमध्ये इथं दुसरं एक ब्रांच आहे. हे ब्रांचमध्ये त्याचे फिमेल सेक्स ऑर्गन दॅट इज नॉन एज द आर्चिगोनियम इथं तयार करतो. दिस इज द आर्चिगोनियम. आर्चिगोनियम सॉरी असं स्ट्रक्चर तयार करतो. हे स्ट्रक्चरला आपण आर्चिगोनियम म्हणायचं. आर्चिगोनियम इज अ फिमेल सेक्स ऑर्गन. सो दिस इज द आर्चिगोनियम. आर्चिगोनियम. आर्चिगोनियम इज अ फिमेल सेक्स ऑर्गन. आर्चिगोनियममध्ये एक एनलार्जड पार्ट, त्याला आपण वेंडर म्हणतात. ते वेंडरच्या आत एक एग आहे. हे डिटेलमध्ये नको आपल्याला. आणि इथे नेक आहे. नेकमध्ये नेक कॅनल सेल आहे. इथे एक ऑपरक्युलम म्हणून एक आहे. सो दिस इज द वेंडर. इट इज कॉल्ड वेंडर अँड दिस इज कॉल्ड नेक आणि दिस इज कॉल्ड ऑपरक्युलम. ऑपरक्युलम म्हणजे त्याचे टॉपन किंवा लिड आहे ऑपरक्युलम. असं स्ट्रक्चर असतं. या स्ट्रक्चरला आपण म्हणायचं आर्चिगोनियम. हे आर्चिगोनियम एक ब्रांचमध्ये ते तयार करतो. या साईडमध्ये आले पाहिजे असं काही नाही सर. आणि दुसरं ह्या साईडमध्ये आलं पाहिजे असं पण नाही. आणि दुसरं एक ब्रांचमध्ये आपण या साईडला दाखवूया, इथेच आलं पाहिजे असं काही नाही. ह्या साईडमध्ये त्याचे मेल सेक्स ऑर्गन. मेल सेक्स ऑर्गन असं दिसते आपल्याला. दिस इज द मेल सेक्स ऑर्गन. So this male sex organ is known as the antheridium. So this is called antheridium.
antheridium. So this is the male. आपण इथं मेल आपण this is the male आणि this is the archegonium, this is the female. सो मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन एका प्लांटमध्ये तयार होतो, त्यामुळे ते बायसेक्शुअल आहे किंवा त्याला मोनोइशियस कंडिशन असं म्हणायचं. ठीक आहे. आता दिस इज द अँथरिडियम. हे सर्व मिळून हे गॅमेटोफाईट आहे. गॅमेटोफाईटमध्ये हे अँथरिडियम आर्चिगोनियम तयार करतो. एखाद्या ब्रांचमध्ये आर्चिगोनियम तयार होतो आणि दुसऱ्या ब्रांचमध्ये अँथरिडियम तयार होतो. आता हे अँथरिडियम आणि आर्चिगोनियमचे शेप बघा. आर्चिगोनियमचे शेप एक फ्लास्क, फ्लास्क म्हणजे थर्मस म्हणतो आपण, गरम पाणी ठेवण्यासाठी आपण वापरतो. पूर्वीचे फ्लास्क असं होते. आत्ताचं फ्लास्क सुद्धा त्याच्या आत जर बघितलं आपण एक नक्क, एक पाणी ओतण्यासाठी नक्क असते आणि नंतर ते बल्जड पार्ट पाणी साठण्यासाठी असं असतं. सो इट अपिअरिंग लाईक ए थर्मस, थर्मस सारखं दिसतात. थर्मस ऑर फ्लास्क सारखं दिसते. थर्मस ऑर फ्लास्क, फ्लास्क सारखं दिसते. आणि अँथरिडियम इट अपिअरिंग लाईक ए क्लब, क्लब शेप्ड. क्लब म्हणजे काय? क्लब म्हणजे गदा म्हणतो आपण, ते हनुमानच्या हातात दिसते आपल्याला असं गदा, ते असं दिसते म्हणून त्याला अँथरिडियम ऑर क्लब शेप्ड म्हणायचं. आणि या क्लब शेप्ड अँथरिडियममध्ये अनेक सेल दिसते. दिस आर द सेल. हे प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस आहे आणि हॅप्लॉइड आहे. हे पण हॅप्लॉइड म्हणजे अखंड प्लांट हॅप्लॉइड आहे. गॅमेटोफाईट हॅप्लॉइड आहे, त्यामुळे हे प्रत्येक स्ट्रक्चर त्याचे हॅप्लॉइड असणार आहे. आणि त्यामध्ये असलेले एक सेल, सपोज दिस इज द वन सेल, या सेलमध्ये न्यूक्लियस आहे. इट अंडरगोईंग मॉर्फॉलॉजिकल चेंज, त्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल चेंजेस होतो आणि तिथून एक गॅमेट तयार होतो, एक फ्लजेलेटेड गॅमेट, असं गॅमेट तयार होतो. असं जेवढं सेल्स आहे तेवढं गॅमेट तयार होणार आहे. दिस गॅमेट इज नॉन एज द अँथरोझोइड, अँथरोझोइड or it is known as the anthrozoid or it is known as the male gamete, male gamete, anthrozoid or male gamete. ओके, मेल गॅमेट तयार झाले. तसं इथं फिमेल गॅमेट तयार व्हायला पाहिजे. हे वेंडरमध्ये, वेंडर, ह्या वेंडरमध्ये एक गॅमेट तयार होतो. दॅट गॅमेट इज नॉन एज द एग और इट इज कॉल्ड फिमेल गॅमेट. सो दिस इज द एग, हा एग आहे. ओके, आता फर्टिलायझेशन व्हायला पाहिजे. अँथ्रोझोइड तयार झाले आणि एग पण तयार झाले. आता फर्टिलायझेशन व्हायला पाहिजे. हे फर्टिलायझेशन पाण्याची गरज आहे. आधी आपण म्हणले म्हणून त्याला ब्रायोफाइट म्हणतात. सर अम्फिबिया म्हणतात. ब्रायोफाइटला अम्फिबिया का म्हणतात? इथं फर्टिलायझेशनसाठी पाण्याची गरज आहे. ते पाण्यामधून ते पोहून ते तिकडे जाणार, स्विमिंग करून जाणार आहे, त्यासाठी त्याला फ्लजल दिलेलं आहे. मग तर पाणी कुठं आहे? पाणी दिसत नाही. ते हे पाण्यामध्ये नसतंय, हे वरती असणार आहे. मग पाणी कुठून येतो? म्हणजे ज्यावेळेला ते अँथरिडियम आणि आर्चिगोनियम मॅच्युअर होतो त्यावेळेला ते कंडिशन म्हणजे ते महिना जानेवारी किंवा नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबर एंड आणि जानेवारीचे 15 ह्या दरम्यान हे याला अँथरिडियम आणि आर्चिगोनियम ते मॅच्युअर होतो. त्यावेळेला ते दुःख पडणार आहे किंवा ते बर्फ त्यामध्ये पडणार आहे, पाणी असते, ते बर्फमध्ये पाणी असते, दुःख पडते म्हणजे ते पाणीच आहे. हे पाणी त्या प्लांटमध्ये एवढं मोठं नसते. ते आपण इथं आपल्या सोयीसाठी असं मोठं काढलेलं आहे. इतकं बारीक असते, मायक्रोस्कोपिक असतात आणि त्याच्यामध्ये पाणी पूर्णपणे असं पाणी साठलेलं असतं. हे दुःखचे पाणी असतात आणि ते पाणी ॲक्च्युली ऑपरकोलम ते पाणी अब्सॉर्ब करून घेतो. ऑपरकोलम हायग्रोस्कोपिक आहे, त्यामुळे पाणी शोषून घेणार आहे आणि तेच पाणी पुन्हा नक्क शोषून घेणार आहे आणि ते पाणी पुन्हा आत जातो, वेंट्रमध्ये जातो. त्यानंतर पाणी आत आल्यामुळे हे आत असलेले नक्कमध्ये सेल दिसते बघा, हे सर्व सेल्स आणि ते डिजनरेट होतो, ते फुगणार आहे, फुगून ते ब्रेक होणार आहे. ब्रेक झाले आणि ऑपरकोलम सुद्धा त्याला टेन्शन पडतं. ते पाणी असल्यामुळे, हायग्रोस्कोपिक असल्यामुळे त्याला टेन्शन पडणार आहे. त्यामुळे ते ऑपरकोलम इथं ओपनिंग होतो. असं ऑपरकोलम आपोआप ओपनिंग होणार आहे आणि त्याच्यामध्ये असलेले हे डायजेस्ट झाले किंवा सॉल्युबल झालेले किंवा पाण्यासारखे झालेले ते नक्क कॅनाल सेल, त्याला नक्क कॅनाल सेल म्हणतो. हे नक्क कॅनाल सेल त्याच्यावरती असं फेस सारखं असं राहतं. त्याच्यावरती या टॉपनवरती आहे ना, टॉपन बाजूला काढलेलं आहे, त्याच्या माउथमध्ये असं फेस सारखं, त्या साबणाचे फेस असं असते, असं ते फेस सारखं त्याच्यावरती येऊन बसलेलं असते. हे आपल्याला दिसणार नाही, मायक्रोस्कोपिक आहे. सर ह्या फेसमध्ये किंवा ते फ्रोथ त्यामध्ये एक केमिकल आहे, केमिकल एक पर्टिक्युलर केमिकल त्यामध्ये असते. ह्या केमिकलमुळे हे अँथ्रोझोइडला अट्रॅक्ट करतो. सर इथं हे पूर्णपणे पाणी पसरलं असते आणि ते पाण्यामधून हे स्विमिंग करून बरोबर ज्या ठिकाणी ते आर्चिगोनियम आहे ते आर्चिगोनियममध्ये गेले पाहिजे. आर्चिगोनियममधून ते आत जायला पाहिजे, जे बरोबर तिथंपर्यंत गेले पाहिजे. तिथंपर्यंत जाण्यासाठी इथे एक पर्टिक्युलर वास असलेलं आहे. ॲक्च्युली ते मॅलिक ॲसिड आहे, एक पर्टिक्युलर केमिकल आहे याच्यामध्ये सोडलेलं आहे. ते कार्बोहायड्रेट केमिकल, त्या केमिकलचे वास असते. ते वासमुळे, स्मेलमुळे हा अँथ्रोझोइड बरोबर स्विमिंग करून इथंपर्यंत येणार आहे. सो हिअर द लोकोमोशन म्हणजे हालचाल, ते अँथ्रोझोइड कसं पुढे जातो बिकॉज द केमिकल आहे. सो दिस टाईप ऑफ द मूव्हमेंट इज नॉन एज द कीमोटॅक्टिक मूव्हमेंट और इट इज नॉन एज द कीमोटॅक्सिस.
किमोटॅक्सिस. टॅक्सिस म्हणजे मुवमेंट, हालचाल आहे, आणि किमो म्हणजे केमिकल. केमिकलमुळे ह्या अँड्रोझोइड तिथपर्यंत जातो. सो दिस इज नॉट एज अ किमोटॅक्सिक किमोटॅक्टिक मुवमेंट. असं अँड्रोझोइड बरोबर ह्या ऑपरक्युलमच्या ठिकाणी किंवा ते फ्रोथ किंवा ते फेस तिथं आहे तिथपर्यंत ते येणार आहे. तिथं आल्यानंतर त्याचं टेल म्हणजे फ्लजल हे कमी करून टाकतो, कट करून टाकतो, आणि बरोबर यातून ते आत जाणार आहे. असं ते आत जाणार आहे. सर 2-3 आत जाऊ शकते, पण त्यातले एक वेंटरमध्ये जातो. वेंटरमध्ये गेल्यानंतर त्याचं फर्टिलायझेशन, बीज संकलन, इथं फर्टिलायझेशन होतो. फर्टिलायझेशन झाल्यानंतर हे नेक कॅनलचे काही संबंधच नाही, ते सगळं ते विदर्ड होणार आहे, ते बाद होणार आहे, आणि इथं काय शिल्लक राहिले, जायगोट. हे जायगोट ॲक्च्युअली डिप्लॉइड आहे. सर सो दिस जायगोट फॉर्मेशन टेकन प्लेस, दॅट इज अ डिप्लॉइड. जायगोट हा डिप्लॉइड आहे. डिप्लॉइड म्हणजे 2n कंडिशनमध्ये आले. वाय 2n कंडिशन? बिकॉज अँड्रोझोइड n कंडिशनमध्ये आहे आणि एग n कंडिशनमध्ये आहे. 2n एकत्र जोडले आणि त्यामुळे तर 2n कंडिशनमध्ये जायगोट डिप्लॉइड जायगोट तयार झाले. सर दिस डिप्लॉइड जायगोट नॉट प्रोड्युसिंग द एम्ब्रियो वगैरे तयार करत नाही, आणि त्यातून डायरेक्ट दुसरं एक प्लांट तयार करतो. सर डायरेक्ट एक प्लांट, इथे एक प्लांट तयार होणार आहे. So it will germinate and producing a plant, and the plant having 3 part. Sorry, असे 3 part असतात. त्यातलं फर्स्ट पार्ट ते मदर प्लांट गॅमेटोफाइट प्लांटमध्ये अटॅचमेंट करण्यासाठी वापरणारे पार्ट आहे. दॅट पार्ट इज नॉन एज द फूट. ते अटॅचमेंटसाठी वापरले, त्याला आपण फूट म्हणायचं. दिस इज कॉल्ड फूट. इथं अटॅचमेंटसाठी वापरलं, इट इज कॉल्ड फूट. आणि फूटच्या वरच्या बाजूला जे पार्ट आहे त्याला आपण सीटा म्हणायचं आहे, सीटा. आणि एकदम टॉपमध्ये ते बॅग सारखं दिसतंय, त्याला कॅप्स्यूल म्हणायचं आहे. सो दिस इज द कॅप्स्यूल. असं एक नवीन प्लांट तिथं तयार होतो. सर असं नवीन प्लांट तयार होणे हे फर्टिलायझेशनमुळे तयार झालेलं आहे. सर म्हणून ते सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. फर्टिलायझेशन जिथं येतो ते फर्टिलायझेशनला आपण ते सेक्शुअल रिप्रोडक्शनचे भाग आहे फर्टिलायझेशन. असं सेक्शुअल रिप्रोडक्शन होऊन हे नवीन एक प्लांट तिथं तयार झालेलं आहे. असं नवीन प्लांट तयार झालं आहे, त्याला आपण स्पोरोफाइट. सो दिस इज द स्पोरोफाइट. असं स्पोरोफाइट तयार झालेलं आहे. हे स्पोरोफाइटला 3 पार्ट आहे, तेच इथं दाखवलेलं आहे, फूट, सीट आणि कॅप्स्यूल. आता हा कॅप्स्यूलमध्ये सेल्स आहे. कॅप्स्यूलमध्ये अनेक सेल असते. या सेल डिप्लॉइड असणारच आहे. डिप्लॉइड ज्या ठिकाणी डिप्लॉइड सेल आहेत तिथं काय होणार आहे, मिओसिस होणार आहे. मिओसिस झाल्यावर 4 सेल तयार होतो. असं एकूण 4 सेल तयार होतो. प्रत्येक सेलमध्ये क्रोमोसोम किती असणार आहे, n कंडिशनमध्ये असणार आहे. इथं हा कॅप्स्यूलमध्ये जे सेल आहे ते 2n कंडिशनमध्ये आहे. मिओसिस झाले, 4 सेल तयार, 4 स्पोर तयार झाले. हे प्रत्येक स्पोर हॅप्लॉइड आहे. आणि नंतर ते स्पोर मॅच्युअर झाले, त्याचे लिड इथं टॉपन आहे, टॉपन असं उघडतंय आणि त्यातून हे स्पोर सगळं बाहेर पडणार आहे आणि एअरमधून पुन्हा ते मातीमध्ये पडणार आहे. मातीमध्ये पडल्यानंतर मगाशी मी सांगितलं असं एक प्रोटोनिमा, असं प्रोटोनिमा स्टेज तयार करतो. हे प्रोटोनिमा इज द फर्स्ट स्टेज ऑफ द गॅमेटोफाइट. तिथून पुढे गॅमेटोफाइट तयार झाले. सो दिस इज द स्पोरोफाइट. हा गॅमेटोफाइटमध्ये स्पोरोफाइट. आता इथं स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइट हे दोन्ही डिपेंडंट आहे. हे स्वतंत्रपणे त्याला जगू शकत नाही. सो दोन्ही परस्पर डिपेंडंट आहे. दिस डिपेंडिंग ऑन दिस वन. वाय? बिकॉज इट इज अ ग्रीन कलर्ड, इट प्रोड्युसिंग द फूड इज गिविंग टू द स्पोरोफाइट. स्पोरोफाइटला ग्रीन कलर नसल्यामुळे ते स्वतः फूड तयार करता येत नाही. सर सो दॅट इज स्पोरोफाइट. आता स्पोरोफाइटमधून स्पोर तयार झाले. स्पोर हॅप्लॉइड जमिनीमध्ये पडले, तिथं प्रोटोनिमा तयार झाले. हे प्रोटोनिमा समटाइम्स प्रोड्युसिंग द सेकंडरी प्रोटोनिमा. ब्रांच, त्याला ब्रांच तयार करतो. त्या ब्रांचला आपण सेकंडरी प्रोटोनिमा म्हणायचं. सो दिस इज द सेकंडरी प्रोटोनिमा. हे सेकंडरी प्रोटोनिमा इट प्रोड्युसिंग ए गॅमेटोफाइट. तिथे एक नवीन एक गॅमेटोफाइट तयार होतो. सो प्रोटोनिमा इज द फर्स्ट स्टेज ऑफ द गॅमेटोफाइट. आणि प्रोटोनिमा मे बी ब्रेक अँड ईच पीस डेव्हलपिंग इंटू ए गॅमेटोफाइट. सो असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन मी एक्सप्लेन केलंय. असेक्शुअल रिप्रोडक्शन आधी सांगितलंय. सॉरी, सेक्शुअल रिप्रोडक्शन, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता असेक्शुअल काय आहे? असेक्शुअल म्हणजे इथं जे सेल्स आहे, मिओसिस होणार आहे. मिओसिस झाल्यानंतर स्पोर तयार होतो. हे स्पोर पुन्हा खाली पडणार आहे, त्यातून एक प्रोटोनिमा तयार होतो. त्याला असेक्शुअल म्हणायचं आपण. असं व्हेजिटेटिव्ह, सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन या प्लांटमध्ये होतो. ओके, प्रोटोनिमा. असं ह्या प्लांटमध्ये 2 स्टेज, त्याच्या लाईफ सायकलमध्ये 2 स्टेज दिसते आपल्याला. एक स्टेज गॅमेटोफाइट, फर्स्ट स्टेज गॅमेटोफाइट स्टेज म्हणायचं.
दॅट इज द डोमिनंट स्टेज. सर फर्स्ट स्टेज गॅमेटोफाईट, दॅट इज द डोमिनंट स्टेज. जे स्टेज हे इथं दिसतं त्याला आपण स्पोरोफाईट म्हणतो आपण, स्पोरोफाईट. आणि दिस इज द गॅमेटोफाईट. म्हणजे हे ब्रायोफायटन, सर्व ब्रायोफायटामध्ये त्याच्या लाईफ सायकलमध्ये 2 स्टेज आपल्याला दिसते. एक स्टेज हे गॅमेटोफाईट आहे, गॅमेटोफाईटमध्ये स्पोरोफाईट आहे. ओके, दिस स्टेज अल्टरनेट विथ इच अदर. गॅमेटोफाईट हॅप्लॉइड आहे आणि स्पोरोफाईट डिप्लॉइड आहे. सो हॅप्लॉइड अल्टरनेट विथ डिप्लॉइड. सो दिस टाइप ऑफ द लाईफ सायकल इज नोन एज द हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल. सॉरी, द लाईफ सायकल इज नोन एज हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल. हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल. Why it is called a haploid? The plant body is a haploid, त्यातून एक डिप्लॉइड, पुन्हा स्पोर हॅप्लॉइड, त्यातून पुन्हा प्रोटोनिमा, प्रोटोनिमामधून हे गॅमेटोफाईट. सो गॅमेटोफाईट रिपीट विथ स्पोरोफाईट. कुठेही असू दे प्लांटमध्ये जे गॅमेटोफाईट आहे ते हॅप्लॉइड असते आणि स्पोरोफाईट कुठे असेल तर ते डिप्लॉइड असणार आहे. सो हॅप्लॉइड डिप्लॉइड, हॅप्लॉइड डिप्लॉइड हे रिपीट विथ इच अदर and completing the life cycle, that is known as a haplontic life cycle, or it is known as alternation of generation. Okay, so this is the plant body. आणि त्याचे इकॉनॉमिक इम्पॉर्टंट आपण बघितलंय सध्या, आणि त्याचं ते कुठं राहतं ते बघितलंय. ते इकॉनॉमिक इम्पॉर्टंटमध्ये अजून एक पॉईंट मी सांगतो, त्याला इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स आहे. इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स. सो व्हॉट इज द इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स? या प्लांटचे इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स बघायचं आहे. ॲक्च्युली ते इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स एका प्रकारचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे. सो व्हॉट इज द इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स ऑफ द ब्रायोफाईट प्लांट? इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स म्हणजे सपोज असं एक मोठं स्टोन आहे, किंवा ते स्टोन म्हणता येत नाही, एक रॉक म्हणूया आपण, रॉक दगड, इतकं मोठं दगड. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्लांट नाहीच आहे. सर आपल्याला दिसत नाही कुठल्याही प्रकारचे प्लांट त्यामध्ये दिसत नाही. ह्यामध्ये प्लांट का दिसत नाही त्याचं कारण म्हणजे हे टोटली बॅरन आहे, त्यामध्ये माती नाही. प्लांट उगवण्यासाठी काय पाहिजे? मातीची गरज आहे, सॉईल नाही त्याच्यावरती, आणि फूड त्यामध्ये नाहीच आहे, पाणी नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे हे रॉक आहे, त्या रॉकमध्ये कुठल्याही प्रकारचे प्लांट आपल्याला दिसत नाही. मग ते असं एक रॉक, त्याला बॅरन रॉक म्हणतो आपण. हे बॅरन रॉकमध्ये हे ब्रायोफाईट जाऊन बसणार आहे. सर ब्रायोफाईट तिथं त्याला जास्त काही फूड गरज नाही, इथं जाऊन बसणार आहे. बसल्यानंतर त्याच्या रूट आणि ते रूट असं पेनिट्रेट होतो. हे रूटमुळे हे स्टोन थोडंफार चुरा होतो किंवा त्याच्या माती तयार होतो. ॲक्च्युली त्याच्या अगोदर लायकन येऊन बसलेलं आहे. लायकनमध्ये अनेक प्रकारचे ॲसिड आहे, लायकनिक ॲसिड वगैरे. हे ॲसिडमुळे कार्बोनिक ॲसिड आहे, त्या ॲसिडमुळे ते लायकन बसल्यामुळे हे चुरा होतं, तिथं माती तयार होतो. माती तयार झाले थोडं पाण्याचा संपर्क येतो, पाणी अब्सॉर्ब करून घेणार आहे माती, आणि ते मातीमध्ये थोडं पाणी संपर्क आले, आणि हे जर सावलीमध्ये असेल तर, म्हणजे मोठ्या झाडाच्या खाली वगैरे असेल तर त्याच्यामध्ये हे जे स्पोर, ते स्पोर इथं पडणार आहे, आणि स्पोरमधून काय तयार होतो? प्रोटोनिम तयार होतो. प्रोटोनिम म्हणजे फर्स्ट स्टेज ऑफ द गॅमेटोफाईट, आणि त्यामधून पुन्हा असं प्लांट तयार होतो. पुन्हा त्यामध्ये आर्चिगोनियम, अँथरेडियम, आणि त्याच्या रिप्रोडक्शनची सुरुवात होतो इथे. सर आणि दिस इज नॉन एज ए इकॉलॉजिकल सक्सेशन. इट इज कॉल्ड इकॉलॉजिकल सक्सेशन. असं इकॉलॉजिकल सक्सेशन होण्यासाठी, बॅरन रॉकमध्ये किंवा मातीमध्ये होण्यासाठी हे ब्रायोफाईट थोडं मदत करतो. हे सुद्धा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्समध्ये आपण घेऊ शकते. ओके, सो दॅट इज ए इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स अँड लाईफ सायकल अँड मॉर्फॉलॉजी ऑफ द ब्रायोफाईट प्लांट. आता हे ब्रायोफाईटमध्ये एकूण 2 ग्रुप आहे. त्यामध्ये ब्रायोफाईट डिवाइड्स इंटू 2 ग्रुप्स. सो व्हॉट आर द 2 ग्रुप्स? ब्रायोफाईटमध्ये एकूण 2 ग्रुप प्लांट्स आहेत. सो 2 ग्रुप्स प्लांट्स आपण बघूया. 2 ग्रुप्स मगाशी मी सांगितलं होतं, एक प्रोस्ट्रेट आणि इरेक्ट. ते जे आहे त्यातलं एक फर्स्ट ग्रुप दॅट इज नॉन एज द लिव्हरवर्ट, वर्ट्स. आणि दुसरं एक ग्रुप आहे त्याला आपण मोस म्हणतो, मोस. ऑलरेडी आपण मोसचं एक्सप्लेनेशन इथं झालेलं आहे. दिस इज द मोस प्लांट, आणि त्याचं लाईफ सायकल कसं आहे, ते रिप्रोडक्शन कसं करतो, स्पोरोफाईट कसं तयार होतो, स्पोर तयार, मिओसिसमुळे स्पोर तयार होतो, खाली पडल्यानंतर त्यातून एक प्रोटोनिम तयार होतो. हे सगळं डिटेलमध्ये आपण मोस बघितलेलं आहे. सर आता लिव्हरवर्ट, हे लिव्हरवर्टला एक्झाम्पल आपल्याकडे एक्झाम्पल आहे मर्कान्शिया. दिस इज द गुड एक्झाम्पल फॉर द लिव्हरवर्ट. म्हणजे लिव्हरवर्ट कसं असणार आहे? जमिनीमध्ये असं पसरलेले दिसणार आहे, सापासारखं असं पसरलेले प्रोस्ट्रेटिंग कंडिशनमध्ये असणार आहे. त्याच्या बॉडीमध्ये दिस इज द लीफ लाईक स्ट्रक्चर, आणि दिस इज द रूट लाईक स्ट्रक्चर, आणि स्टम त्याच्या या साईडमध्ये ते एक लीफ आहे, त्याच्या आतल्या बाजूला एक बारीक स्टम लाईक स्ट्रक्चर आहे. ओके, सो दिस लीफ शोईंग द वेन्स वगैरे असं दिसते आपल्याला. सर त्या लीफमध्ये, त्याच्या लीफमध्ये काही ठिकाणी आपल्याला एक बारीक असं कप लाईक स्ट्रक्चर दिसतंय. सर दिस इज द कप लाईक स्ट्रक्चर. दिस कप लाईक स्ट्रक्चर इज नॉन एज जम्मे कप, प्लुरल आहे जम्मे कप, तिथं पण दिसतंय. हे जम्मे कप ॲक्च्युली असेक्शुअल रिप्रोडक्शनचे एक पार्ट आहे.
ह्यामध्ये असे जम्मे कप कुठे आता बघायला मिळत नाही आपल्याला, पण इथं जम्मे कप दिसतात. दिस जम्मे कप इज द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन किंवा त्याचे एसेक्शुअल रिप्रोडक्शन स्ट्रक्चर आहे. ते कपमध्ये एक स्पेरिकल बॉडी तयार होते. दिस इज स्पेरिकल बॉडी. दिस स्पेरिकल बॉडी इज नॉन एज अ जम्मे. हे जम्मे असलेले कप जम्मे कप. हे जम्मे ज्यावेळेला मॅच्युअर होतो ते खाली पडणार आहे, त्यातून एक नवीन प्लांट तयार होतो. सर सो दॅट इज द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन ऑर दॅट इज द असेक्शुअल रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन यामध्ये बघितलं आपण प्रोटोनियमचं फ्रॅगमेंटेशन होतो आणि दॅट इज द असेक्शुअल मेथड ऑफ द रिप्रोडक्शन. ओके, सो हिअर ऑन वन प्लांट म्हणजे मेल थॅलस म्हणतो आपण. दुसरा एक प्लांट त्याला आपण फिमेल थॅलस म्हणायचे. सर मेल थॅलसमध्ये सर अचानक एका पर्टिक्युलर महिन्यामध्ये एक स्ट्रक्चर उभा असं एक स्ट्रक्चर तयार होतो. सर इथं पण असं एक उभा स्ट्रक्चर तयार होतो आणि ह्या स्ट्रक्चरच्या एंडमध्ये इथं अँथरेडियम तयार होतं. दिस इज द अँथरेडियम. अँथरेडियम तयार होतो. मग आपण बघितलं अँथरेडियम मध्ये अँथ्रोझुइड, यामध्ये अँथ्रोझुइड तयार होतो. अँथ्रोझुइड तयार होतो. हे मेल असं अँथ्रोझुइड इथं फ्लॅजेल्ला अँथ्रोझुइड तयार होतो. सो दिस अँथरेडियम कॅरिंग स्टॉक त्याला अँथरेडिओफोर म्हणायचं. अँथरेडिओफोरच्या एंडमध्ये अँथरेडियम आहे, ते स्टॉकला म्हणायचं अँथरेडिओफोर. Like that, in the case of the female thallus, it is producing a archigoniophore. मगाशी आपण म्हटलं आर्चिगोनियम फ्लास्क शेप्ड थर्मस शेप वर म्हटलं त्याच्या आत एक आहे. सो दिस इज द आर्चिगोनियोफोर आणि दिस इज द आर्चिगोनियम. आर्चिगोनियम मध्ये काय असते, एग असते. आर्चिगोनियम कंटेनिंग एग दॅट इज कॅरिंग स्टॉक दॅट इज नॉन एज आर्चिगोनियोफोर. आता इथं सुद्धा पाण्याची गरज आहे, त्यामुळे त्याशिवाय ते फर्टिलायझेशन होणार नाही. त्या आधी आपण म्हटलं म्हणून त्याला अम्फिबी म्हणतात आपण. सो ह्या पिरियड सुद्धा हे जानेवारी किंवा डिसेंबर 15 नंतर जानेवारीच्या 15 किंवा अखेरपर्यंत जे दुःख पडतं भरपूर, ते पाणी बर्फ पडतात, त्या पिरियडमध्ये हे अँथ्रोझोइड स्विमिंग करून ते इथंपर्यंत येणार आहे. हे जवळ असतं, ते एकदम लांब असं नसते. काही वेळा ते एका प्लांटमध्ये दोन्ही असतात. सर इथं अँथ्रेडिओफोर दिसते, इथं आर्चिगोनियोफोर दिसणार आहे, दोन्ही एकामध्ये असतात. सर हे दिस इज स्विमिंग ऑर द अँथ्रोझोइड स्विमिंग अँड कमिंग अप टू दिस आणि तिथं आर्चिगोनियम, त्याच्यामध्ये आर्चिगोनियम आहे. मगाशी मी सांगितले सगळं स्ट्रक्चर तिथं नक्क कॅनाल सेल वेंटर आणि त्याच्या ऑपरकोले सगळं असतं. ते ऑपरकोले असं ओपन झालं असं ते नेकमधून हे अँथ्रोझोइड त्याचं टेल किंवा त्याच्या फ्लॅजेला कमी करून टाकले ते आत जाणार आहे, तिथं फर्टिलायझेशन होणार आहे. फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याचे ग्रोथ होणार आहे आणि तिथं स्पोरोफाईट प्लांट तयार होतो. स्पोरोफाईट आधी सांगितलं सेम आहे. स्पोरोफाईट प्लांट दिस इज स्पोरोफाईट. असं स्पोरोफाईटला तिथं सुद्धा फूट, सीट आणि कॅप्स्यूल. कॅप्स्यूलमध्ये डिप्लॉइड सेल आहे. ते डिप्लॉइड सेल अंडरगोईंग मिओसिस अँड प्रोड्युसिंग द हॅप्लॉइड स्पोर. हा स्पोर खाली पडले, मातीमध्ये पडले, तिथं नवीन एक प्लांट उगवतो. हे दोन्हीमध्ये एकच आहे. पण त्यामध्ये हे लिव्हरवॉर्ट इज द लेस ॲडव्हान्स्ड अँड मोस इज मोर ॲडव्हान्स्ड प्लांट. म्हणजे उत्क्रांतीमध्ये हे लिव्हरवॉर्ट आधी तयार झाले आणि मोस नंतर तयार झाले, म्हणून ते मोस्ट ॲडव्हान्स्ड. मोस इज द मोस्ट ॲडव्हान्स्ड आणि लिव्हरवॉर्ट लेस ॲडव्हान्स्ड आहे. त्यासाठी आपण एक पॉईंट बघायचं आहे, त्याचे रायझॉइड, हे रायझॉइड आहे, हे दोन्ही बघायचं. इन द केस ऑफ द लिव्हरवॉर्ट द रायझॉइड म्हणजे रूट लाईक स्ट्रक्चर. रायझॉइड इज युनिसेल्युलर. In the case of the moss, the rhizoid is multicellular. या मल्टीसेल्युलर आहे. मल्टीसेल्युलर असल्यामुळे हा एक पुरावा आहे. म्हणजे हे मोर ॲडव्हान्स्ड आहे, हे लेस ॲडव्हान्स्ड आहे. इट इज अ रायझॉइड मल्टीसेल्युलर, रायझॉइड युनिसेल्युलर. बाकीचे कॅरेक्टर पण आपण जे बघितले, हे फ्युनेरिया प्लांटमध्ये ॲडव्हान्स्ड कॅरेक्टर दिसते आणि ब्रायोफाईट मर्कान्शिया प्लांटमध्ये कॅरेक्टर्स लेस ॲडव्हान्स्ड दिसते. त्यामुळे मर्कान्शिया किंवा ते लिव्हरवॉर्ट इज लेस ॲडव्हान्स्ड दॅन मोस प्लांट. मोस इज द मोर ॲडव्हान्स्ड. आता त्यामध्ये येणारं दुसरं एक स्फॅग्नम म्हणून आपण ते नेहमी घेतो. स्फॅग्नम, हे स्फॅग्नम हायली ब्रांचड आहे. पाण्यामध्ये असते, हायली ब्रांचड आहे. नियर अबाउट 100 फीटवर ते उंची वाढतात असं म्हणते. त्यामध्ये सुद्धा आर्चिगोनियम, दिस इज द आर्चिगोनियम, दिस इज द अँथ्रेडियल ब्रांच. हे ब्रांच अँथ्रेडियम आहे, हे आर्चिगोनियम आहे. इथं अँथ्रोझोइड तयार होतो, स्विमिंग करून इथंपर्यंत येणार आहे आणि तिथं फर्टिलायझेशन होतो आणि त्याचं
स्पोर तयार होतो, नंतर ते मिओसिस आणि स्पोर तयार होतो. हे स्फॅग्नमचं सिग्निफिकन्स एक म्हणजे पीठ तयार करण्यासाठी, आधी आपण म्हटलेलं आहे पीठ तयार करण्यासाठी. दुसरा एक फायदा इकॉनॉमिक इम्पॉर्टंटमध्ये ते पुणे येतात. इकॉनॉमिक इम्पॉर्टंट स्फॅग्नमचं हे स्फॅग्नम हायग्रोस्कोपिक आहे, पाणी भरपूर शोषून घेतात. पाणी शोषून घेत असल्यामुळे त्यामध्ये पाणी कायम पाणी त्यामध्ये राहतो, काढून आपण बाजूला ठेवले तरी त्यामध्ये पाणी राहतो. सो इट हेल्पिंग फॉर द स्फॅग्नम, हेल्पिंग फॉर द स्फॅग्नम हेल्पिंग फॉर पॅकिंग और इट यूज्ड फॉर द पॅकेजिंग और पॅकिंग मटेरियलमध्ये ते वापरतात. पॅकिंग मटेरियल फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल मी सांगतो. एखादा लिव्हिंग प्लांट आपण दिल्लीमधून आपल्याकडे मागून घ्यायचं आहे, कमीत कमी आठवड्यावर ते प्रवासामध्ये असते. मग ते एवढं आठवडा किंवा 2 आठवड्यामध्ये ते त्याच्यामध्ये असलेलं ते यंग प्लांट आपण लिव्हिंग प्लांट मागून घेणार आहे. हे प्लांट बाद होणार आहे, त्याला पाणी नसल्यामुळे ते बाद होणार आहे. मग असं प्लांट ट्रान्सपोर्टेशन करत असताना आपण जर हे फॅग्नमचे काही फॅग्नम गोळा करून ते याच्यामध्ये ते बॉक्समध्ये जर ठेवले, थोडं ड्राय करून ते बॉक्समध्ये ठेवले, ते कायम पाणी असल्यामुळे ते पाणी थोडं थोडं ते प्लांटला मिळेल आणि ते प्लांट जिवंत राहतो. म्हणजे असं पॅकेजिंग मटेरियल म्हणून हे स्फॅग्नमचे वापर होतो. हे सुद्धा एक इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे. आता इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स वाढले. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स इम्पॉर्टन्स बघा पुन्हा एकदा, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स एक ते गाय म्हशी किंवा ते बर्ड लेवर ते खाद्य म्हणून ते खातात, त्याला फूड म्हणून वापरतात. आणि दुसरं म्हणजे सॉईल इरोशन प्रिव्हेंट करतो. नंबर 2 फूड, ॲनिमलचं फूड आणि सॉईल इरोशन कमी करून टाकतो, सॉईल इरोशन. आणि थर्ड हे पॅकेजिंग मटेरियल सुद्धा वापरतो, पॅकेजिंग मटेरियल आहे. आणि अजून एक पॉईंट आपण मध्ये घेतलं होतं पॅकेजिंग. आणि 4th पॉईंट आपण घेतलं काय, इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स. इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स म्हणजे जे बॅरन रॉक किंवा माती आहे तिथं नवीन एक इकोसिस्टम तयार होण्यासाठी त्याला इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणतात. इकॉलॉजिकल सक्सेशनमध्ये सुरुवातीला येणाऱ्या प्लांटपैकी एक प्लांट आहे ब्रायोफायटा प्लांट. सो दॅट इज द ग्रुप ब्रायोफायटा. आज आपण ब्रायोफायटा पूर्ण केलेला आहे.